लहान मुलांच्या आवडीचा आपण मिनी पिझ्झा करणार आहोत, तो पण आपण बिना इस्ट करणार आहोत. तरी सुद्धा आपले जो पिझ्झा बेस आहे ना परफेक्ट असा रेडी होतो. इथे घेतलेला आहे 2 वाटी मैदा, त्यामध्ये टाकत आहे खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पिठी साखर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकत आहे दही. दही हे नॉर्मल टेम्परेचरला असलेलं घ्यायचं आहे, थंड दही घ्यायचं नाही आहे. आणि दही टाकून याचा परफेक्ट असा आपण डो रेडी करून घेणार आहोत. सर्वात आधी दही मिक्स करून घ्यायचं आहे. दही मिक्स झालं की नंतर याचा आपण डो रेडी करणार आहोत. जर पाणी लागलं तरच थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि डो रेडी करून घ्यायचा आहे. डो रेडी झाला की तो फर्मेंट होण्यासाठी मी साईडला ठेवणार आहे. एक 15 ते 20 मिनिटासाठी. 15 ते 20 मिनिटामध्ये आपला जो पिझ्झाचा परफेक्ट डो असा रेडी होईल. 15 ते 20 मिनिटं डो छान मी रेस्ट करून घेतला होता. त्यानंतर त्याची पातळ अशी गोल पोळी लाटून घ्यायची आहे. एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने हे आपण कट करून घेणार आहोत. आणि असे छोटे छोटे पिझ्झा आता मी तव्यावर टाकणार आहे आणि एका साईडने थोडंसं भाजून घेणार आहे, दुसऱ्या साईडने पण थोडेसे भाजून घ्यायचं आहे. आता इथे परफेक्ट असा बेस रेडी झालेला आहे. हा पिझ्झा सॉस आहे. त्या पिझ्झा सॉस कसा बनवायचा रेसिपी तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल. वरती पिझ्झा सॉस लावायचा आहे. थोडंसं किसलेलं चीज टाकणार आहे. आता त्यावर मी ठेवणार आहे बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा आणि एक टोमॅटो. वरतून थोडंसं चाट मसाला टाकणार आहे, लाल मिरची पावडर, मीठ टाकणार आहे, परत चीज टाकणार आहे आणि तव्यावर एका साईडने आपण हे थोडेसे बेक करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. परफेक्ट असे मिनी पिझ्झा रेडी झाले आहेत. रेसिपी घरी जरूर ट्राय करा.